हेलो गाइस, सर गुड मॉर्निंग। आज बहुत दिनों के बाद हम ब्लॉग शूट करने जा रहे हैं। कोई दिक्कत नहीं थी पर हमें कटाड़ा आ गया था करके। तो देख सकते हैं ये मुर्गियाँ चल रही है। इन दिनों में हमने क्या क्या काम किया तो देख सकते हैं। वहाँ पर जाली है, वो जाली बिठा ली हमने। आज क्या है वो बताते, इन दोनों का जाने दो। आज हमने उठकर ये बाज पहले इधर थी तो इधर ले ली और कोंबड्या सोड्या। फिर शेळ्यांना आपलं कडांना दूध पाजलं, त्यानंतर त्यांना पेंड मांडली. पेंडीमध्ये आपण ते ब्रोटॉन आणलेलं आहे औषध टॉनिक ते टाकलं. त्याच्यानंतर आपण तो घास कापला. घास कुठे शो आपला घास ते कोंबड्याला खायला टाकला. आता कोंबड्याला आतमध्ये चारा पाणी करायचे, म्हणजे आतमध्ये शेडामधलं. तोपर्यंत थोडी राखण करायची. आणि आज आम्ही जाणार आहेत फिरायला, मम्मी आणि मी. आय एम गोइंग टू द पांगरी अँड आय एम बॅक. आज दारे बी धरायचे गावाचे. डोग्या कुठे गेला आपला राखणदार? डोग्या, ए डोग्या. डोग्याची ड्युटी लावली होती मी इथं. डोग्या इथं काय दिसा नाही. 2 कोंबड्या खाली गेल्यात. हा इकडून आवाज दिला. तुला कुठं उभा केलं तुम्ही? तिकडे जा, पलीकडे वावरा डोग्या. तिकडे जा वावरा, ते कोंबड्या चालल्यात खाली. ते ऐकत बरं का काहीच, पण ते जरा थोड्या वेळच्या नाही ऐकत. सांगितलं ऐकत नाही. काय वाटतं काय मग त्याला. तिथं जा, तिथं बघ आपल्या कोंबड्या चालल्यात पलीकडं. डोग्या तिथं जा, तिथं जा लवकर. बघितलं कुठं जायचंय? ए गिन्यान गेलं. तिकडं जा, तिकडं जा लवकर. कोंबड्या हुसक्यो अलीकडे जाऊन. त्याला काय अरे माऱ्या, तिकडं जा, तिकडं कोंबड्या चालल्या तिकडं. तुला बसायला टाकलं तर पोतच आणलं का मम्मीने इकडं. गाईज त्याची ड्युटी लावली होती मी, पण त्याची जी होतं बसायची व्यवस्था तीच मम्मीने इकडे घेऊन आली रात्री. तर डबल त्याला व्यवस्था करून देतो मी. पण आपल्या कोंबड्या काय इकडे आलेल्या होत्या. डोक्या पोत्या जाऊन बसत्या, नाहीतर बांधून टाकीन बघ तुला. झापा डोग्या मग. दिस इज मुर्गी अँड 4 मुर्गीज अंडे द्यायला लागल्या. तर गाईज बाय बाय. मग काय आता जवळपास 40 मिनिटाचा ब्लॉग झाला आपल्याला. अजून काय दाखवू इच्छितो तुम्हाला, हे बघू शकतात जवळून हेन. काहीच तर बघू शकता तुम्ही. ज्याला जिथं बसायला टाकलं तिथंच बसतं ते, दुसरीकडे बसत नाही. हे बिछाना मी त्याला असं इकडं टाकला होता राखणीसाठी कोंबड्याच्या. मम्मीने रात्री इकडे आणला तर इथंच बसणार, इथूनच राखण करणार कोंबड्याची. दिस इज द डॉग ऑफ द इयर.